हे हाय नमस्कार। आजच्या दिवसाची सुरुवात झाली आहे सुंदर अशा ब्रेकफास्टपासून। तर मी घरातली सर्व कामे आवरून घेते सकाळची आणि नंतर किचनमध्ये आले। तर आजचा बेत होता पावभाजी। तर आज संडे असले की प्रत्येकाच्या घरात काही ना काही स्पेशल बनलेलं असतं। तर आज आमच्या घरामध्ये आहे पावभाजी आणि तर त्यासाठी मी सर्वप्रथम तयारी केली आहे। कांदा परत शिमला मिरची, टोमॅटो प्युरी, कोथिंबीर, लसूण, अद्रक, पुन्हा बीटरूट पण बॉईल करून घेतलेले आहे, अमूल बटर घेतलेले आहे। तसंच मी एक पॅन घेतलेला आहे आणि पॅनमध्ये 3 ते 4 चमचे ऑइल टाकलेले आहे आणि 1 क्यूब बटरचा टाकलेला आहे। तर यामध्ये दालचिनी टाकायची आणि ऑइल थोडं गरम झाले की यामध्ये टाकणार आहोत आपण जिरे आणि त्याचबरोबर यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला कांदा आणि शिमला मिरची। आणि तर मी बटाटे आणि फ्लावर स्वच्छ धुवून कुकरला 2 ते 3 शिट्ट्या करून घेते आणि ते बॉईल झालं की ते परत मॅश करून घेते। तर या ठिकाणी तिखटामध्ये घेतलेले पावभाजी मसाला, काश्मीरी लाल तिखट आणि धने पावडर। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही अशा टाईप मी बॉईल करून घेते। यामध्ये हळद टाकते आणि थोडंसं मीठही टाकते। त्यानुसार आपण पावभाजीला मीठ टेस्ट करून टाकायचं, कारण की याच्यामध्ये पण आपण मीठ टाकलेलं राहतं। छान मॅश करून घेतलं, त्यातलं एक्स्ट्रा पाणी होतं तेही याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि अशा पद्धतीने हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता आपला कांदा आणि शिमला मिरची छान फ्राय झालेली आहे, त्यातलं कच्चं पण पूर्ण निघून गेलेलं आहे आणि आता लसूण अद्रक टाकायचं आहे। लसूण अद्रक पण 1 मिनिटभर छान परतून घ्यायचं आहे, त्यातला कच्चापणा काढून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत टोमॅटो प्युरी। तर टोमॅटो प्युरी पण मिनिटभर छान परतायची आहे आणि त्यातला पण कच्चापणा निघून जाईल असं आपल्याला त्याला छान परतायचं आहे आणि 1 मिनिट तुम्ही झाकून ठेवून परतू शकता। तर आज आमचे पिल्ले उठले नव्हते लवकर, त्यामुळे माझी कामे खूप लवकर झालेली आहेत आणि छान झोपल्या होत्या आणि आज संडे आहे त्यामुळे शांत वातावरण असतं आमच्याकडे सगळं। आणि त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आज पोलिओ आहे। नक्की तुमच्या घरी छोटे बेबी असतील तर पोलिओचा डोस नक्की देऊन या त्यांना आणि आल्यानंतरची काळजी जी आहे तेही तुम्ही घेऊ शकता बेबींची। आणि यामध्ये मी टाकलेलं आहे बीट आणि हे बीट मी बॉईल करून घेतलेलं आहे आणि तुम्ही किसूनही टाकू शकता आणि किसून टाकल्यानंतर याला थोडंसं जास्त बॉईल करून घ्यावं लागतं, कारण की त्यातला कच्चापणा निघून जातो। तर हे मसाले सर्व मी ॲड केलेले आहे, त्याच्यामध्ये काश्मीरी लाल तिखट, पावभाजी मसाला आणि धने पावडर। तर हे छान मिक्स झालं की याच्यामध्ये आपण जे मॅश केलेलं होतं ते टाकून द्यायचं आहे। तर अशा पद्धतीने ही आपली पावभाजी इथं बनून रेडी आहे। तर याला छान मिक्स करायचं आहे आणि थोडं एक बॉईल येऊ द्यायचं आहे आणि बॉईल आल्यानंतरनी आपली पावभाजी रेडी आहे। तर त्यासाठी एक पॅन घेतलेला आहे, आपल्याला पाव पण भाजून घ्यायचे आहे। तर पॅनमध्ये थोडंसं बटर किंवा तूप टाकून तुम्ही करू शकता, तुम्हाला जे आवडतं ते। तर मी इथं तूप यूज केलेलं आहे आणि थोडंसं तिखटही टाकते, पावभाजी मसाला टाकते मी आणि याला छान भाजून घेते आणि अशा पद्धतीने माझी पावभाजी रेडी आहे। आणि आजचा संडे स्पेशल मेनू होता पावभाजी आणि त्याचबरोबर मी दुपारच्या जेवणासाठी बनवलेले आहे दोडक्याची भाजी। तर 2 चमचे ऑइल, त्याच्यामध्ये मोहरी, जिरे, कढीपत्ता, कांदा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं आलं आणि लसूण टाकायचं आहे। त्याबरोबर मी याच्यामध्ये टाकलेला आहे खोबरं आणि घरगुती काळा मसाला आणि हे छान मिक्स झालं की याच्यामध्ये स्वच्छ धुतलेला दोडका टाकायचा आहे। मसालेदार करणार आहे, थोडीशी ग्रेव्ही असलेली भाजी करणार आहे दोडक्याची मी। तर अशा पद्धतीने माझा आजचं मॉर्निंगचं रुटीन होतं। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर अँड कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर हे घरात थोडासा आज संडे म्हणलं काही स्पेशल असलं की घरात एवढा पसारा होतो, ते सर्व आवरून घेतलं। त्याचनंतर बाबांनी छान असे आमचे जांभळं काढले होते, तेही थोडंसं खाल्ले आणि आजच्या मॉर्निंगची रुटीन अशी होती माझी। आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। बाय बाय।